हॅलो फ्रेंड्स, स्मिना व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्ट्रॉबेरी केक कसा करायचा ते बघणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही जर घरी केक बनवले तर बेकरीतून केक तुम्ही कधी विकतच आणणार नाही याची मी गॅरंटी देते। फ्रेंड्स, पण त्याआधी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, सो आमच्या रेसिपीजचं नोटिफिकेशन येईल आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पटकन बघता येतील। फ्रेंड्स, मी इथे 6 इंचाच्या केक टीनमध्ये हा केक बनवून घेतला आहे। एगलेस स्पॉन्ज केक कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ मी आधी केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता ह्या केकला आपण लेयर्स करून घ्यायचे आहेत, सो त्याच्यासाठी मी आधी जो बटर पेपर लावला होता तो काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता की आपला केक किती मस्त फुलला आहे। फ्रेंड्स, आता मी इथे सुरीने त्याला लेयर्स करून घेणार आहे, म्हणजे काचा पाडून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये दोरा टाकून मी दोऱ्याच्या साहाय्याने त्याचे 4 लेयर्स कट करणार आहे। त्यासाठी आधी मी 4 ठिकाणी अशा खाचा पाडून सगळ्या साईडना घेते व्यवस्थित। तर फ्रेंड्स, आपल्या आता खाचा पाडून झाल्या आहेत। आता त्या खाचा ज्या केल्या होत्या त्याच्यामध्ये मी असा दोरा टाकून घेते सर्व साईड्सने आणि दोरा टाकून आपल्याला क्रॉस पकडून दोरा क्रॉसमध्ये आपल्याला खेचायचा आहे, म्हणजे आपली लेयर्स बरोबर कट होते। अशा प्रकारे आपल्याला सर्व लेयर्स कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की आपला आतमधून सुद्धा केक किती सॉफ्ट मस्त झाला आहे। अशाच प्रकारे मी सर्व साईड्सने परत दोरा टाकून सेकंड लेयर कट करून घेते आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या लेयर्स कट करून घेऊया। ओके, सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मी अशा 4 लेयर्स कट केल्या आहेत। एगलेस स्पॉन्ज केकच्या 6 इंचाच्या टीनमध्येच मी केक बनवला होता। आता मी व्हिपिंग क्रीमने डेकोरेट कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे। व्हिपिंग क्रीम कशी बनवायची ह्याची रेसिपी मी ह्याआधी सुद्धा व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता खाली आपण एक बेस ठेवला आहे, त्याला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावली आहे आणि त्याच्यावरती मी हा खालचा लेअर ठेवून घेते। त्याच्यावरती आता आपण शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे। शुगर सिरप म्हणजे मी थोडं अर्धा ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकली आहे आणि ते मिक्स करून मी बेसला लावून घेते, त्याच्यामुळे केक बेस एकदम सॉफ्ट होतो। आता त्याच्यावरती मी व्हिपिंग क्रीमचा लेअर देणार आहे। आपल्याला व्हिपिंग क्रीम अशा स्पॅटुलाच्या साहाय्याने आपल्याला सर्व साईड्सना पसरवायचं आहे। स्पॅटुला यूज करू शकता किंवा पॅलेट नाईफ यूज करू शकता, त्याच्याने सर्व साईड्सना पसरवायचं आहे। आता त्याच्यावरती मी स्ट्रॉबेरीचा फ्लेवरचा केक करणार आहे, सो स्ट्रॉबेरी क्रश टाकते आहे। बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे क्रश मिळतात, तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे क्रश यूज करू शकता आणि तुमचा फ्लेवरचा केक बनवू शकता। आता हे स्ट्रॉबेरी क्रश सुद्धा आपल्याला सर्व लेयर्सला पसरवायचं आहे व्यवस्थित पॅलेट नाईफने। आता त्या लेयरवरती मी सेकंड लेयर ठेवली आहे केकची, केक बेसची सेकंड लेयर ठेवली आहे। त्याला सुद्धा मी शुगर सिरप लावते आहे। सर्व साईड्सना शुगर सिरप लावायचं आहे आणि शुगर सिरप लावून झालं की आपल्याला व्हिपिंग क्रीमची लेयर द्यायची आहे।
अशा प्रकारे आपल्याला व्हिपिंग क्रीम सर्व साइड्सला पसरवायचं आहे आणि जे साइड्सच्या कडा आहेत त्या बाजूने सुद्धा आपल्याला व्हिपिंग क्रीम व्यवस्थित लावून असं पसरवून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरती परत आपण स्ट्रॉबेरी क्रश टाकायचा आहे आणि सेकंड लेअर आपली स्ट्रॉबेरी क्रशची द्यायची आहे. स्ट्रॉबेरी क्रश सगळीकडे पसरवून घेऊया. आता तिसरा जो लेयर केला होता तो मी आता ह्याच्यावरती ठेवून घेते आहे आणि त्याला सुद्धा शुगर सिरप लावून घेते आहे आणि नंतर मग व्हिपिंग क्रीम आणि स्ट्रॉबेरी क्रश असं सगळ्या लेयर्सला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या लेयर्स आपण तयार करून घेऊया. आपल्याला केक्सच्या साईडला सुद्धा क्रीम लावून लेयर्स करून व्यवस्थित इक्वल असं करून घ्यायचं आहे. आणि आता लास्ट लेयर ठेवण्यासाठी आधी आपण स्ट्रॉबेरी क्रश लावायचा आणि ही लास्टची लेयर ठेवून घ्यायची. आता आपण केक्सचं जे टॉप लेयर आहे त्याला व्हिपिंग क्रीम लावून घ्यायचं आहे आणि सर्व साइड्सना सुद्धा व्हिपिंग क्रीम लावून व्यवस्थित इक्वल असं करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स आपल्याला आता सर्व बाजूने व्हिपिंग क्रीम लावल्यानंतर स्क्रॅपरच्या साह्याने प्लेन करून घ्यायचं आहे. स्क्रॅपर च्या साह्याने प्लेन करून व्यवस्थित असं इक्वल घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की आपला केक बेस दिसतो आहे तर त्या ठिकाणी तुम्ही परत थोडंसं क्रीम लावून परत सगळ्या साइड्स इक्वल करून घ्यायच्या आहे आणि प्लेन आपला केक बेस आपला केक व्यवस्थित प्लेन असा करून घ्यायचा आहे. आपल्या आता केकला सर्व साइड्सने व्हिपिंग क्रीम लावून रेडी झालं आहे. तर हा मी आता थोडं 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवते आहे. सो फ्रेंड्स मी इथे थोडंसं व्हिपिंग क्रीम घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये मी ब्ल्यू कलर जेल ब्ल्यू कलर आहे तो टाकून घेत आहे आणि तो कलर आपल्याला ह्या व्हिपिंग क्रीममध्ये मिक्स करून सगळा इक्वल घ्यायचा आहे. फ्रेंड्स मला थोडा डार्क ब्ल्यू हवा होता त्यासाठी मी अजून थोडेसे 1-2 थेंब एक्स्ट्रा टाकले आहेत ब्ल्यू कलरचे आणि ते आपण इक्वल सगळं व्हिपिंग क्रीम मध्ये मिक्स करून घेऊया. फ्रेंड्स आता जी आपली ब्ल्यू क्रीम घेतली होती ती आपला आता केक सेट झाला होता 10 मिनिटं. आता त्याच्यावरती मी सगळ्या साइड्सला लावते आहे. बॉर्डर्सला सुद्धा लावून घ्यायची आहे आपल्याला क्रीम आणि सगळ्या साइड्सला आपण पसरवून घेऊया इक्वल अशी स्पॅटुलाच्या साह्याने. फ्रेंड्स मला ब्ल्यू क्रीमने आयसिंग करायचं होतं त्यासाठी मी ब्ल्यू क्रीम वरून लावली आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही लावली तरी चालेल.
दुसरा कोणताही कलर तुम्ही यूज करू शकता। आता मी इथे स्पॅटुलाच्या साह्याने इक्वल सर्व साइड्स करून घेते आहे आणि सर्व साइड्स प्लेन अशा करून घेते आहे। फ्रेंड्स, हे अशा प्रकारे माझ्याकडे डिझाईनसाठीचं स्क्रॅपर आहे। त्याच्याने मी साईड्सना फिरवून घेते, त्याच्याने आपल्या अशा लाईन्सची डिझाईन आली आहे, तुम्ही बघू शकता। फ्रेंड्स, मी आता इथे थोडासा व्हिपिंग क्रीम घेतला आहे, त्याच्यामध्ये मी हा डीप पिंक जेल कलर आहे तो टाकून घेते आहे। मला फ्लॉवर्स काढायचे आहे, त्याच्यासाठी मी हा पिंक कलर यूज करते आहे। पिंक कलर आपण व्हिपिंग क्रीम मध्ये मिक्स करून पाइपिंग बॅग मध्ये भरून घ्यायचा आहे। सो फ्रेंड्स, आपण नोझल मध्ये नूर 46 हे नोझल स्टार नोझल यूज करणार आहोत डिझायनिंग साठी। आता आपण केक जो फ्रीज मधून काढला आहे आता सेट झाला आहे, आता त्याच्यावरती आपण फ्लॉवर्सने डिझाईन करून घेऊया। फ्रेंड्स, आपल्याला असे छोटे छोटे फ्लॉवर्स काढायचे आहेत। डिझाईन काढताना व्हिपिंग क्रीमने आपला हात असा स्टेटच ठेवायचा आणि छोटे छोटे असे फ्लॉवर्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता मी हे पिंक मध्ये 3 आणि साइड्सना 2-2 असे फ्लॉवर्सचे छोटे छोटे डिझाईन्स काढून घेते आहे। आता मी केक्सच्या ज्या साइड्स आहेत तिथे सुद्धा छोटे छोटे अशा 2-2 फ्लॉवर्सचे डिझाईन काढून घेते आहे। खाली 2 वरती 2 अशा फ्लॉवर्सचे डिझाईन काढते आहे। तो फ्रेंड्स, आता आपले फ्लॉवर्स काढून झाले आहेत। आता मी इथे हे लीफचं नोझल यूज करते आहे। हे स्मॉल साईजचं लीफ नोझल आहे। आता जे फ्लॉवर्स काढले होते त्याला साइड्सने मी 2-2 पानांच्या डिझाईन्स काढते आहे। पिंक, ब्ल्यू अँड ग्रीन हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसतंय। तुम्ही सुद्धा असे कलर्स यूज करा, खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात असे कलर्स आणि खूप सिंपल आणि सोपी डिझाईन आहे। कोणीही घरी करू शकता अशा प्रकारे केक्स आणि खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत केक, तुम्ही बघू शकता डिझाईन। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या साइड्सने फ्लॉवर्स आणि लीव्स काढून घेतले आहेत। आता त्याच्यावरती मी सिल्वर बॉल्सने डेकोरेट करते आहे आणि साइड्सला सुद्धा मी सिल्वर बॉल्स एक एक असे लावणार आहे। सो फ्रेंड्स, आपला अतिशय सुंदर असा स्ट्रॉबेरी फ्लेवर केक मस्त रेडी झाला आहे। खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे, कलर कॉम्बिनेशन सुद्धा मस्त झाला आहे। तुम्ही सुद्धा असा केक घरी बनवा, कसा झाला ते कमेंटमध्ये मेन्शन करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।